नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तर मला छान अशी होळी खेळून झाली. तुम्ही बघू शकता सगळं कलर पूर्ण रंगून झाला आणि आता मला पुरणपोळी बनवायची आहे. तिथे सर्वात आधी मी डाळ शिजायला टाकलेली आहे. त्यानंतर पीठ चाळून घेते, कारण पीठ जर कपड्याने चाळून घेतलं ना तर पुरणपोळी एकदम मस्त येते. तर तुम्ही म्हणाल काल होळी होती आणि आज रंगपंचमी आहे आणि आज कसं काय मी पुरणपोळी बनवते. तर काल मी खीर चपाती बनवली होती, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच मी तुम्हाला. असो तर का बनवते आज, तर आज सुवासिन घालायची असती मला, त्यामुळे मग आज पुरणपोळी बनावं लागते आणि काल नव्हती बनवलेली. तर इथं मी आधी पीठ चाळून घेत आहे गव्हाचं, जे की आहे कपड्याने. तर कपड्याने चाळलं ना तर पोळ्याच्या आहे पूर्णच्या एकदम लुसलुशीत आणि एकदम छान येतात, होटाने चावं इतपत. तर चाळून घेते आणि चाळणीने चाळलं ना, तुम्ही कोणत्याही चाळणीने चाळा तर एवढं चिकन पीठ निघत नाही, त्यामध्ये कोंडा राहतोच. त्यामुळे मग इथं मी कपड्याने चाळून घेत असते. पीठ चाळून झालंय, बाकीची पण तयारी झाली. तोपर्यंत डाळ ही मस्त शिजली होती. त्यानंतर इथं मी डाळ जी होती ती शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतली आहे. बघा मस्त छान अशी डाळ शिजलेली आहे, म्हणजे त्यातलं पाणी निघेल आणि ते आपल्याला कडच्या आमटी सारसाठी कामं येईल, म्हणून मग यामध्ये मी ना ओतून घेत आहे. जे पण पाणी निघेल थोडंसं खाली सांडलं, कारण खाली पातेलं झालं छोटं. तर तुमच्या लगेच कमेंट येतील तर पाणी तर खाली सांडलं, पण माझ्याकडनं सांडून गेलं. ते गरम पण होतं आणि खाली पातेलं छोटं होऊन गेलं, त्यामुळे तर यातलं पूर्ण पाणी निघू द्यायचं. तोपर्यंत मी असंच ठेवणार आहे आणि नंतर आपलं जे पुरण आहे ना ते परतून घेणार आहे. तुम्ही यामध्येही साखर म्हणजे काढून नंतर त्यामध्ये साखर मिक्स करू शकतात, पण मी असं करते की आधी काढून घेणार म्हणजे परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग चाळणीमधून काढणार आहे. तर सगळी काही डाळ जी होती कुकरमध्ये राहिलेली ती सगळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, म्हणजे पूर्ण आपलं डाळ जी आहे तर खाली चिपकत नाही. त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली आणि डाळीला तुम्ही म्हणाल साखर किती टाकायची, तर जेवढी डाळ आहे तेवढीच साखर टाकायची असती. पण आपल्याला जर कमी गोड पाहिजे असतं, जास्त साखर खायची नसेल तर तुम्ही म्हणजे 1 ग्लास जर डाळ असेल तर पाऊण ग्लास साखर टाकू शकतात किंवा गुळही यामध्ये टाकू शकतात. पण यांना जास्त गुळाची पुरणपोळी आवडत नाही, त्यामुळे शक्यतो मी साखरेचीच करते, कधीतरी गुळाचीही करत असते. छान परतून घेतलं, त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकते. जायफळमुळे जी पुरणाच्या पोळीला जी टेस्ट आहे ना एकदम अप्रतिम येते. त्यानंतर विलायची पावडर टाकली, पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आणि आपलं पुरण छान व्यवस्थित झालं आहे की नाही परतून कसं बघायचं. वरतून त्यामध्ये अशी जी उन्हातली आहे ना ती टाकायची, जर ती खडी राहिली म्हणजे उभी राहिली तर समजून घ्यायचं छान परतून झालेलं आहे. आणि खूप जास्त पण घट्ट नाही होऊ द्यायचं, नाही तर मग एकदम कोरडं कोरडं होतं आणि पुरणाच्या पोळ्या पण आतमध्ये एकदम कोरड्या कोरड्या होऊन जातात. आणि अशी ओलसर पुरणपोळी ना अशी म्हणजे ओलं पाहिजे पुरण, थोडंसं एकदम कोरडं ना एकदम ड्राय होऊन जातं. त्यामुळे त्यानंतर लगेच गरम गरम इथं मी काढून घेते. आणि हे पुरण काढण्यासाठी हे लाकडाचं नाही, यांनी 30 रुपयाला आणलेलं होतं. मी नव्हते तेव्हा, इथं मेळा होता त्या मेळ्यातूनच आणलं होतं यांनी. पण खूप छान आहे, मस्त पटकन पुरण निघतं, ही खूप जास्त वेळही लागत नाही. तिथे गरम गरम मी काढून घेत आहे आणि छान असं आपलं जे पुरण आहे ना ते बघा खाली व्यवस्थित छान निघतं आहे आणि एकदम कोरडं पण नाही आहे आणि एकदम जसं पाहिजे तसं झालेलं आहे. तर सगळं मी आता इथं काढून घेते. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं, म्हणजे मग व्यवस्थित छान राहतं. आणि मग तोपर्यंत मला आमटी बनवायची आहे, त्यानंतर भजे करायचे आहे, म्हणजे तळायचं आहे. आणि बघितलं पुरण पण माझं सगळं काढून झालेलं आहे, खूप जास्त कोरडं पण नाही, ड्राय ओलसरच आहे. त्यानंतर इथं मी रशीचा मसाला काढून घेतलेला आहे, म्हणजे कडच्या आमटीचा आमच्याकडे सार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर खोबरं, हिरवी मिरची, कांदा, लसूण, अद्रक काढून घेतलेलं आहे, ते पण तळून घ्यायचं आहे, म्हणजे तव्यावरती भाजून घेणार आहे. आणि पुरण दुसऱ्या भांड्यात मी इथं काढून ठेवते, म्हणजे पातेलं वगैरे ना तर घसून घ्यायला बरं पडतं. तर असो, तर आता मी जो मसाला आहे ना तो तळून घेणार आहे. बघ एवढंसं पुरण झालेलं आहे. तर यामध्ये आम्हाला म्हणजे 2 टाईमचं पोळ्या होतील एवढं हे पुरण आहे, कारण मी तर जास्तीत जास्त 5 करते किंवा मग 4च करते. त्यानंतर इथं जो मसाला होता ना तर तो पण तळून घेतलेला आहे. किचन ओटा पण थोडासा क्लीन करून घेते. तर आता हे जो मसाला आहे तो काढून घेणार आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, छान तडतडू द्यायचा आणि काळा मसाला असतो आपला ना तर तो टाकायचा आहे, जो घरगुती बनवलेला असतो तो, किंवा मग तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही टाकू शकतात. पण काळ्या मसाल्यामुळे ना एकदम मस्त टेस्ट येते, एकदम छान लागतो. तर मसाला टाकला, छान परतून घेतला. त्यानंतर मिक्सरमध्ये जो आपण मसाला तळून घेतलेला होता ना तो टाकलेला आहे, म्हणजे तो मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला टाकला, तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल तर तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात. तर मस्त असं आपली जी आमटी आहे ना ती तयार होते. त्यानंतर
त्यानंतर छान परतून झालेला आहे. तर आता मी यामध्ये पाणी टाकते जेवढं मला पाहिजे आहे तेवढं. त्यानंतर छान उकळी काढून घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली जी कटची आमटी जी आहे ना तर ती तयार होते. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण जे डाळीचं पाणी काढलेलं होतं ना तर ते पण यामध्ये टाकायचं आहे. तर बघा इथे डाळीचं पाणी निघालेलं होतं तर ते टाकलेलं आहे मी. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, घट्ट पातळ पाहून त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकतात. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एक छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची. मस्त अशी आपली कटची आमटी, सार म्हणा, जे काय तुम्ही म्हणत असाल तुमच्याकडे ते तयार आहे. आणि आता मला फक्त जे आहे तर पुरणाच्या पोळ्या आणि भजेकुडे काढायच्या आहे. आणि हो, नेमकं पुरणपोळी बनवताना मला व्हिडिओ शूट करायची आठवण राहिली नाही, ते मी विसरून गेले. म्हणजे मोबाईल लावलेला होता पण व्हिडिओ शूट झालाच नाही. आता इथं मी भजे बनवते आहे. तर मस्त छान इथं तेल गरम झालेलं आहे, कुरडई तळून घेतली, त्यानंतर भजे तळून घेत आहे. आणि आता कांदा भजी बनवणार आहे मस्त छान असे. तर बघा या पद्धतीने तर आज ह्याच कढईमध्ये तळून घेतलं. आज काय लोखंडाची कढई काढली नव्हती, ही वरती होती, म्हणलं चला यामध्येच तळूया. तर मस्त भजे तळून काढलेले आहे. तर तुम्ही काय बनवलं होतं नक्की कमेंट करून सांगा. तर मी आज बनवलेले आहे पुरणपोळी. पिल्लूचे बाबा गेले आहे ऑफिसला, तर ते त्यानंतर आल्यानंतर संध्याकाळी जेवतील. आणि तेव्हाच मग आम्ही पुन्हा एकदा कलर म्हणजे होळी जे आहे तर खेळणार आहे, रंगपंचमी. तर बघा इथं मी 4च पोळ्या केल्या होत्या पुरणाच्या, तर कशा झाल्या आहे बघा नक्की. आणि एकदम छान टम्म फुगले होते, पण आता माझ्याकडे व्हिडिओ नाही त्यामुळे असो द्या. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो, म्हणजे हा व्हिडिओ होळीच्या दिवशीचा आहे. तर पिल्लूला पिचकारी आणायची होती, तर हे आधीचं पार्टमध्ये मी शेअर करायला पाहिजे होतं पण त्यात नेक्स्ट आलं. तर असं तर बघा भरपूर दुकानमध्ये गर्दी होती. होळी असल्यामुळे उद्या म्हणजे रंगपंचमी असल्यामुळे आम्ही होळीच्या दिवशी गेलो होतो. आणि बघा घरी आल्यानंतर पिल्लूने मस्त बॉलमध्ये म्हणजे बलूनमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याचं चालू होतं खेळायचं काम. तर बघा नंतर मग सकाळी माझा स्वयंपाक वगैरे अर्धा झालेला होता. त्यानंतर इथं मुलांचं चाललेलं होतं रंगपंचमी खेळायचं काम. आम्ही पण खेळणार आहोत पण म्हणलं थोडंसं लेट, तोपर्यंत स्वयंपाक वगैरे मी बनवून घेतला. तर इथं मुलांचं चाललं होतं सकाळी सकाळी खेळायचं काम. पिल्लू पण त्यांच्यामध्ये मिक्स होऊन खेळत होता, म्हणलं पडायचं वगैरे, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. आणि बघा मुलांची मस्ती, तर हेच लहानपणीच्या आठवणी असतात. मस्त खेळायची मज्जा असते. मोठं झालं काय जास्त कोणी रंगपंचमी खेळत नाही, ज्याला खेळायचं ते खेळतात. आमची इथं खेळतात भरपूर सगळेजण. आणि बघा यांनी पूर्ण पाणी करून ठेवलं होतं गेटमध्ये. तुम्ही म्हणाल ना तर बघा इथं पाणी ओतायचं काम चाललेलं आहे यांचं. भरपूर मजा मस्ती केली सगळ्यांनी. आणि त्यानंतर मग आम्ही पण खेळणारच आहोत. तोपर्यंत मग मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण मग मला पूजा वगैरे करायची होती 12च्या आधी. म्हणजे कसं सुवासिनींना 12च्या आधी जेवायला पाहिजे असतं त्यामुळे. तर बघा इथं पिल्लूचं पण चाललेलं होतं, स्वयंपाक वगैरे केलं, सगळं आवरलं आहे. आणि मग इथे सगळेजण खेळत होते, तर म्हटलं चला आपणही थोडंसं खेळून. आम्ही गेले आणि सगळ्यांनी एकाच वेळेस एवढा कलरनी भरून टाकलं की बघा तुम्ही, म्हणजे एंट्री केल्याच लगेच एवढं सगळ्यांनी. आणि आमची इथं म्हणजे सोसायटीमध्ये आहेत सर्वजण, सगळे हे गुजराती आहे. यामध्ये तुम्हाला आपलं मराठी एकही दिसणार नाही, जे कोणी आहेत ते हे सगळे गुजरातीच आहे, पण आहे ठीक आहे. तर मग सगळ्यांना कलर वगैरे लावला. पिल्लूचे बाबा तर काही नव्हते, म्हटलं चला ते संध्याकाळी आल्यानंतर मस्त त्यांनाही कलर लावू. आणि पुन्हा एकदा मग मला संध्याकाळी पुन्हा मला रंगपंचमी खेळायची आहे. तर सगळे पाण्याने ओलं वगैरे झाले होते सगळ्यांच्या अंगावर, सगळ्यांची मजा मस्ती चालू होती. असं छान खेळतात इथं. होळी पण मस्त असते, रंगपंचमी छान खेळतात. तिथं सगळ्यांचा थोडासा व्हिडिओ मी, ती लहान मुलगी आहे तिला काढायला लावलेला होता, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करता येईल म्हणून. तर इथं सगळ्यांचा व्हिडिओ काढला थोडासा आणि तुमच्यासोबत शेअर केला. तशी आमची आज रंगपंचमी साजरी झालेली आहे. आणि पिल्लूचे बाबा आल्यानंतर पुन्हा होणार आहेत बघितलं, पुरणाची पोळी, त्यानंतर गुळवणी, त्यानंतर भात, आमटी, भजे, कुडे सगळं काही बनवलं होतं. आणि मग आता बघा संध्याकाळी पिल्लूचे बाबा आल्यानंतर ही पिल्लूचे बलून होते त्यामध्ये पाणी भरायचं बाकी राहिलं होतं, मला आठवण नव्हती. त्यांनी काय त्यांच्यावालीच खेळला होता सकाळी, त्यामुळे मग यांनी पाणी भरून दिलं त्याला. आणि त्याला लागत होतं की मलाच खेळायचं म्हणून. तर पुन्हा आमचं म्हणजे दिवसभर माझं यामध्येच गेलं, स्वयंपाक, त्यानंतर रंगपंचमी खेळण्यामध्ये पण भरपूर खेळलो मस्त मनापासून. आणि मस्त मजा केली सगळ्यांनी. तर पुन्हा एकदा मग मी इथं कलर काढले त्या आणि त्यावरती हॅपी होळी नाव लिहिलं होतं, पण ते काही दिसत नव्हतं. आणि बघा इथं आमची दोघांचीच रंगपंचमी साजरी करायचं काम चाललेलं आहे. म्हटलं चला हे पण जे आहे आनंदाने कोणतेही सण साजरे करायलाच पाहिजे.
आणि आल्यानंतर पुन्हा मग आम्ही इथं रंग लावला एकमेकांना. आणि पिल्लू बघा खाली म्हणत होतं मला पण उचलून घ्या, तर त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही कलर बोटांना लावून लाव म्हणजे छान दिसतंय. तर म्हटलं चला तसं लावते, पण तो काय जो कलर होता स्काय कलर तो काही लागला जात नव्हता. आणि त्यांनी बघा मला कसा कलर लावला तुम्हाला दाखवते मी. पुढे डोक्यावरती गंध लावायचं, तर पूर्ण बोटांनी म्हणजे मांजर कशी असते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते लावून झाल्यानंतर मी. तर अशी आमची ही संध्याकाळची पुन्हा जी होती रंगपंचमी होळी साजरी झालेली आहे. आणि आता तुम्हाला कलर मी दाखवते तर कसा लावलेला आहे बघाच तुम्ही. आणि पिल्लूला पण लावायचं होतं पिल्लूच्या बाबांना, तर त्याचं चाललं होतं की बाबा मला लावतात, तर तो लावतोय. आता लहान मुलांना पण हौस असती, तर मला लावला तो काही व्हिडिओ मी काढलेला नाही आहे. तर अशी आमची रंगपंचमी होळी साजरी झालेली आहे. होळीचा व्हिडिओ तर काल मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, पूजा वगैरे. तर रंगपंचमी आपल्याकडे शक्यतो म्हणजे धुलीवंदन जास्त साजरा करतात. इकडं गुजरातमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. धुलीवंदनला कोणी रंग वगैरे काही लावत नाही, रंगपंचमीलाच लावतात आणि आपल्याकडे धुलीवंदन असतो. तर असं तर मस्त आमची रंगपंचमी आमची तिघांची पुन्हा एकदा संध्याकाळी आम्ही साजरी केली. आणि पिल्लू बघा मस्त दोन्ही साईडनी मस्त त्याचं चालू होतं की बाबा इकडच्या पण गालाला कलर लावू द्या मला. आणि त्याने तर आता त्याचा 3रा-4था ड्रेस आहे. सकाळपासून भरपूर खेळला, पाणी मनसोक्त मुलांसोबत. आणि अशी आमची आजची होळी रंगपंचमी साजरी झालेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि बघा तो त्याच्या बाबांना काही कलर लावू देत नव्हता. तर असं आमचं तिघांची आज साजरी झाली. आणि मी तर पूर्ण ऑलरेडी आधीच ओली झाली, त्यामुळे म्हटलं चला तुम्ही दोघं खेळा, मी काय जसं पाणी वगैरे उडवणार नाही. तर त्यांच्या दोघांचं चाललं होतं पिचकारीने पाणी उडवायचं काम. तर असंच आमची होळी सेलिब्रेशन रंगपंचमी आमची मस्त छान साजरी झाली आहे. तर तुम्ही कशी साजरी केली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय, धन्यवाद.